नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या इंग्लिश बॅचमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 ऑगस्ट 2022 रोजी जो ITI इन्स्ट्रक्टरचा पेपर झालेला आहे TCS पॅटर्ननुसार दुपारी 2 वाजेच्या शिफ्टमध्ये या पेपरमध्ये आलेल्या सर्व इंग्रजीच्या प्रश्नांचं आपण विश्लेषण करणार आहोत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. यामध्ये काही प्रश्न आपल्याला पॅराजम्बल, काही प्रश्न आपल्याला कॉम्प्रिहेन्शन, काही प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट अँड डायरेक्ट स्पीच आणि टेन्सेसवर विचारण्यात आलेले आहेत. कोणकोणते प्रश्न आहेत त्यांना आपण सोडवूया. पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन. एक असं ऑप्शन सिलेक्ट करा दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन, की ते एक वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून यूज केलं जाईल फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे काय की या ठिकाणी आपल्याला ग्रुप ऑफ वर्ड्स दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि या एक्सप्लेनेशनसाठी एकच असा शब्द शोधायचा आहे की जो या पूर्ण एक्सप्लेनेशनला रिप्लेस करत असेल. म्हणजे एवढं एक्सप्लेनेशन देण्याची गरज पडणार नाही. याच्याऐवजी तो एकच शब्द वापरला तर आपलं काम होईल. याला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हणत असतो. आता एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे ते आपण पाहूया. इथे म्हटलेलं आहे द स्टडी ऑफ अभ्यास, द स्टडी ऑफ हाऊ द स्टार्स अफेक्ट, की जे तारे आहेत, अफेक्ट म्हणजे परिणाम करतात ह्युमन लाईफ. जे तारे आहेत हे तारे मानवी जीवनावर कशा पद्धतीने परिणाम करतात याचा जो अभ्यास आहे त्याला काय म्हटलं जातं. याच्या अभ्यासाला आपण ॲस्ट्रॉलॉजी असं म्हणत असतो. याच्या अभ्यासाला आपण काय म्हणत असतो, ॲस्ट्रॉलॉजी असं म्हणत असतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्याच शब्द आपल्याला ॲस्ट्रॉलॉजी पहिल्याच ऑप्शनमध्ये दिसतोय आणि म्हणून या एक्सप्लेनेशनसाठी एक करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन होणार आहे ॲस्ट्रॉलॉजी, जो ऑप्शन 1 मध्ये आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचं 1 हे करेक्ट ऑप्शन आहे. आता बघा या ठिकाणी ॲस्ट्रो, ॲस्ट्रो या शब्दाचा अर्थच मुळात काय होतो, स्टार. जे तारे आपण रात्री आकाशात पाहतो त्या ताऱ्यांना आपण स्टार्स असं म्हणतो. एक तारा असेल तर स्टार, एकपेक्षा जास्त असतील तर स्टार्स म्हणतो. आणि हा जो ॲस्ट्रो शब्द आहे या ॲस्ट्रो शब्दाचा मुळात अर्थ काय होतो, स्टार होतो. आपण ॲस्टेरिस्क हा शब्द पाहिलेला असेल, ॲस्टेरिस्क, ॲस्टेरिक हा शब्द आपण पाहिलेला असेल. याचा अर्थही काय होतो, स्टार होतो. येथे ॲस्टर शब्दाचा अर्थ काय घेतलेला आहे, स्टार घेतलेला आहे. मग बघा ज्या वेळेस आकाशातील ग्रह आणि जे तारे आहेत यांचा आपल्या मानवी जीवनावर जो परिणाम होतो याच्या अभ्यासाला आपण ॲस्ट्रॉलॉजी असं म्हणतो. आणि याचा अभ्यास करणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण ॲस्ट्रॉलॉजर असं म्हणत असतो. त्यानंतर या ठिकाणी बघा ॲस्ट्रॉनॉमी हा शब्द आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर ॲस्ट्रो या शब्दाचा अर्थ होतो स्टार आणि नॉमी या शब्दाचा अर्थ देखील अभ्यासच होतो. परंतु इथे स्टार्सचा अभ्यास केला जातो. म्हणजे चंद्र जो आहे तो कसा असेल किंवा तारे जे आहेत ते कसे असतात, त्यांची लांबी किती असू शकते, त्यांची रुंदी किती असू शकते, ते आपल्या पृथ्वीपासून किती लांब आहेत, त्यांचं नेचर कसं असणार आहे, त्या ग्रहावर काय काय असणार आहे, त्यांचा सायंटिफिक स्टडी जो केला जातो त्याला ॲस्ट्रॉनॉमी असं म्हटलं जातं. जी शास्त्रज्ञ, जी निष्णात किंवा निपुण लोक आहेत जे ताऱ्यांचा अभ्यास करतात त्यांना आपण ॲस्ट्रॉनॉमर असं म्हणतो. आणि ताऱ्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्रॉनॉमी असं म्हटलं जातं. तर त्या ताऱ्यांचा आपल्या मानवी जीवनावर जो परिणाम होतो त्याला ॲस्ट्रॉलॉजी आणि त्या व्यक्तीला ॲस्ट्रॉलॉजर असं म्हटलं जातं. फोरकास्ट म्हणजे भविष्य पाहणे आणि चार्ट म्हणजे तक्ता. सो ही आपली ऑप्शन्स या ठिकाणी होणार नाही. पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न दिलेला आहे द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इनटू 4 पार्ट्स. एक सेंटेन्स चार पार्ट्समध्ये स्प्लिट केलेला आहे, त्याला 4 भागांमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट. त्यापैकी असा सेगमेंट आपल्याला किंवा असा पार्ट ओळखायचा आहे दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर, की ज्याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर असेल, व्याकरणदृष्ट्या चूक असेल. आता इथे लिहिलेलं आहे महेश हॅज रिटन द ईमेल बिफोर हिज वाईफ नेहा एंटर्ड द डायनिंग हॉल. या सेंटेन्सचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा शब्द आहे बिफोर. आणि खूप वेळेस आपल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये देखील आणि आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बिफोरच्या आधी जे सेंटेन्स असेल ते सेंटेन्स
कोणत्या स्ट्रक्चरमध्ये पाहिजे, हॅड प्लस V3 मध्ये पाहिजे, म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्समध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे, पास्ट परफेक्टमध्ये. आणि बिफोर नंतरचं जे सेंटेन्स असेल ते सब्जेक्ट प्लस V2 पाहिजे. ते कसं पाहिजे, सब्जेक्ट प्लस V2 पाहिजे. याला आपण म्हणतो सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट इंडेफिनिट टेन्स. मग आता बघा, इथे बिफोर हा शब्द आहे. या बिफोर या शब्दाच्या आधीचं वाक्य हॅड प्लस V3 मध्ये आहे का हे चेक करा. इथे महेश हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर इथे हॅज लिहिलेला आहे, परंतु काय असायला पाहिजे होतं, हॅड असायला पाहिजे होतं. म्हणजे या वाक्यामध्ये हॅज हा शब्द चुकीचा आहे आणि या सेगमेंटमध्ये आपल्याला एरर मिळतोय. आणि म्हणून ह्या सेगमेंटमध्ये जर आपल्याला एरर मिळतोय तर हे सेगमेंट चुकीचं आहे. ज्याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर कंटेन आहे हा पार्ट आहे. म्हणून महेश हॅज रिटन ऑप्शन 3 मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन 3. हे तुम्हाला मी टेन्स या चॅप्टरमध्ये देखील शिकवलेलं आहे. त्यानंतर हाच पार्ट मी तुम्हाला प्रॅक्टिस सेशन्समध्ये अनेक वेळेस असे प्रश्न ज्या वेळेस येतात त्यावेळेस समजून देखील सांगितलेलं आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज. एक असं ऑप्शन शोधा की जे यूज केलं जाऊ शकतं वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. हे जे सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे ग्रुप ऑफ वर्ड्स, यासाठी आपल्याला एक असा शब्द शोधायचा आहे की जो या शब्दांना रिप्लेस करून एक वन वर्ड सबस्टिट्यूट असेल. मग काय म्हटलेलं आहे, ॲन ऑर्गॅनिझम्स कॅपॅसिटी. ऑर्गॅनिझम्स कॅपॅसिटी म्हणजे आपले जे मानवी शरीर आहे त्याचे जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत यांची एक कॅपॅसिटी असणार आहे. अँड ॲबिलिटी टू सर्वाईव्ह, आणि त्यांच्यामध्ये जी ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी आहे कशाची, सर्वाईव्ह करण्याची, जिवंत राहण्याची, इन इट्स एन्व्हायरमेंट, त्याच्या पर्यावरणामध्ये. बघा, आपल्या पृथ्वी तलावर अनेक वेगवेगळे देश आहेत, अनेक वेगवेगळे खंड आहेत जिथे मानवी जीवन आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही जर पाहिलं असेल तर जेव्हा आपण स्वीडन किंवा डेन्मार्क यासारख्या कंट्रीजमध्ये असतो तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही पाहत असतात की 6 महिने दिवस 6 महिने रात्र आणि अतिशय थंड वातावरण त्या ठिकाणी असतं. तिथे देखील मानवी जे जीवन आहे ते त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. सो तेथील लोकसुद्धा त्यांच्या पर्यावरणानुसार, त्यांच्या पर्यावरणीय परिस्थितीनुसार आपल्या स्वतःला ॲडॅप्ट करत असतात. त्यानंतर आपण जर पाहिलं की जे इक्वेटर आहे त्या इक्वेटरबरोबर बरेच लोक मानवी जीवन पाहायला मिळतं. त्या ठिकाणी खूप उष्णता असते. सो त्या उष्णतेच्या ठिकाणी सुद्धा अनेक लोक मानवी जीवन आपल्याला पाहायला मिळतं. सो त्यांचं ॲडॅप्टेशन ते त्यांच्याप्रमाणे असतं, त्या एन्व्हायरमेंटप्रमाणे असतं. सो मानवी जीवनाचं किंवा कोणत्याही प्राण्याचं किंवा कोणत्याही पक्ष्याचं एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये जी ॲडॅप्टेशनची जी ॲबिलिटी असते किंवा सर्वाईव्ह करण्याची जी ॲबिलिटी असते त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला ॲडजस्टमेंट म्हणत नाही. वातावरणानुसार जो व्यक्ती आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन करतो त्याला ॲडजस्टमेंट म्हणत नाही, इनहॅबिटन्सी देखील म्हणत नाही, त्याला आपण ॲडॅप्टेशन असंच म्हणतो. कारण ते वातावरण तो स्वतः ॲडॅप्ट करत असतो. इव्हन आपण महाराष्ट्रातील लोक ज्यावेळेस काश्मीरमध्ये जाणार त्या ठिकाणी अत्यंत थंड वातावरण आपल्याला बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण तिथे सर्वाईव्ह करतो. आपलं शरीर जे आहे त्या पर्यावरणाच्या परिस्थितीला ॲडॅप्ट करत असतं. सो ऑप्शन 3 या ठिकाणी बरोबर होईल. हॅबिटेट जे आहे हे आपलं उत्तर होणार नाही. सो करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन रिपोर्टेड स्पीच. हे एक सेंटेन्स आहे. बजरंग सेड टू सविता कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिला आहे आय वुड लाईक टू गिव्ह यू माय बुक, आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आहे, फुल स्टॉप पण दिलेला आहे. सो हे एक डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. या वाक्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग बघा, बजरंग हा शब्द जसाचा तसा आला पाहिजे. इथे सुद्धा बजरंग शब्द जसाचा तसा आहे. 4ही सेंटेन्सेस ऑप्शनमध्ये बजरंग शब्द. सेड टूला आपण टोल्डमध्ये बदलवतो. 4ही ऑप्शन्समध्ये आपण टोल्ड बघतोय. अगदी बरोबर. पुढे सविता हा शब्द आहे तर सर्व ऑप्शनमध्ये आपल्याला सविता हा शब्द दिसतोय. हे वाक्य जेव्हा या वाक्यासोबत जुळेल तेव्हा दॅट हा शब्द लिहावा लागेल. 4ही ऑप्शन्समध्ये आपल्याला दॅट दिसतोय. आता या ठिकाणी हा जो आय आहे हा आय जसंच तसा लिहिला जात नाही. हा आय कुणाकडे जाणार, तर हा आय बजरंगकडे जाणार. आणि बजरंग आपण या ठिकाणी लिहिणार, परंतु ऑलरेडी सुरुवात बजरंगने केलेली आहे त्यामुळे बजरंगसाठी यूज होणारा प्रोनाऊन आपल्याला लिहावा लागेल. बजरंग हा मेल आहे, मेलसाठी ही हा प्रोनाऊन यूज होतो आणि म्हणून इथे आपण ही लिहिणार. सो 4ही ऑप्शन्समध्ये ही अगदी बरोबर आहे.
जसा वूड आहे तसाचा तसा वूड आपण लिहिणार आहोत. त्यानंतर लाईक शब्द आहे तोही जसाचा तसा येईल. सो या ठिकाणी बघा गिव्ह हा शब्द आलेला आहे, ऑप्शन 2 कॅन्सल होणार. त्यानंतर लाईक टू हे 3 ऑप्शन्समध्ये आपल्याला सारखं दिसतंय. त्यानंतर हा गिव्ह शब्द जो आहे हा इथे देखील बरोबर आहे, इथे देखील बरोबर आहे, इथे देखील बरोबर आहे. आता हा जो यू शब्द आहे गिव्ह यू, हा जो यू शब्द आहे हा यू शब्द कोणामध्ये बदलणार आहे? सवितामध्ये बदलणार आहे. हा सवितामध्ये बदलणार आहे. परंतु आपण या ठिकाणी ऑलरेडी सविता हा शब्द लिहिलेला आहे, त्यामुळे सविता हा शब्द न लिहिता जसा यू साठी आपण यू वापरतो तसंच सवितासाठी आपण काय वापरणार? हर वापरणार. म्हणजे या ठिकाणी गिव्ह या शब्दानंतर आपल्याला हर हा शब्द मिळाला पाहिजे. इथे देखील हर आहे, इथे देखील हर आहे, परंतु इथे हिज आहे, त्यामुळे आपलं चौथं ऑप्शन जे आहे हे चौथं ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होणार. त्यानंतर बघा माय हा शब्द वापरलेला आहे. माय हा शब्द कोणासाठी वापरला जातोय? बजरंगसाठी वापरला जातोय. माय हा शब्द कोणाला सपोर्ट करतो? बजरंगला. आता बजरंगसाठी माय हा शब्द जर वापरलेला आहे तर या वाक्यामध्ये बजरंगसाठी आपण हिज हा शब्द वापरणार. म्हणजेच हर नंतर आपल्याला हिज हा शब्द लिहावा लागणार. इथे नाही म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल. त्यानंतर हे ऑप्शन 4 तर ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे, तर इथे आपण बघू शकतो ऑप्शन 3 आपलं बरोबर ऑप्शन आहे आणि पुढे बुक हा शब्द फुल स्टॉप दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे हे ऑप्शन 3 आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. मी ऑलरेडी तुम्हाला ऑनलाईन कोर्समध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे की जेव्हा इथे आय असेल, या आय संबंधी पुढे जेव्हा माय हा शब्द असेल किंवा माईन हा शब्द असेल त्यावेळेस आपल्याला सब्जेक्टला रेफर करायचं असतं आणि पुढे यू, युअर किंवा युअर्स असेल तर त्यासाठी आपण ऑब्जेक्टला रेफर करत असतो आणि त्या पद्धतीने ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. आपल्याला या ठिकाणी एक समान अर्थाचा शब्द शोधायचा आहे. ऑफ द गिवन ब्रॅकेट्स इनटू फिल इन द ब्लँक. एक ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेला आहे, त्याचा सिनोनिम आपल्याला ओळखायचा आहे. द ताज महल, द ताज महल इज ए और एन एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क ऑफ आर्ट. ताजमहल जे आहे तो कलेचा एक अत्यंत उत्कृष्ट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, खूप जास्त कसा आहे? एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, म्हणजे सामान्यापेक्षा अतिसामान्य आहे. सो बघा या ठिकाणी मार्वलस हा शब्द एक्स्ट्रा ऑर्डिनरीला सिनोनिम होऊ शकतो. स्किलफुल होऊ शकत नाही, कारण स्किलफुल म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी होत नाही. एक्स्ट्रा व्हॅजन्स म्हणजे अति होणार, परंतु ते चांगल्यामध्ये येत नाही. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉझिटिव्ह इफेक्ट देणार, एक्स्ट्रा व्हॅजन्स जे आहे नेगेटिव्ह इफेक्ट देणार. एक्सपर्टाईज म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क नाही. आर्ट, कलेचा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरीसाठी आपल्याला मार्वलस हा शब्द यूज करावा लागेल. द ताजमहल इज आणि मार्वलस येणार तर ॲन येणार नाही. ताजमहल इज अ मार्वलस वर्क ऑफ आर्ट हे एक्स्ट्रा ऑर्डिनरीसाठी सिनोनिम होणार आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इनटू 4 सेगमेंट. एक सेंटेन्स 4 सेगमेंटमध्ये स्प्लिट करण्यात आलेला आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर. सो बघा इथे द बेल हॅड रँग बिफोर हर्ष रीच द स्कूल. आत्ताच मी तुम्हाला मागच्या सेंटेन्समध्ये सांगितलं बघा की जर वाक्यामध्ये बिफोर असेल तर त्याच्या आधी असलेलं वाक्य कसं असलं पाहिजे? हॅड प्लस V3 असलं पाहिजे आणि त्याच्यानंतरचं वाक्य कसं असलं पाहिजे? सब्जेक्ट प्लस V2 असला पाहिजे. काय असला पाहिजे? सब्जेक्ट प्लस V2 असला पाहिजे. आता इथे बघा हा बिफोर शब्द आहे, या बिफोर शब्दाच्या आधीचं वाक्य बघा. द बेल सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅड असला पाहिजे, हॅड बरोबर आहे, त्यानंतर V3 असला पाहिजे. रँग हा V2 आहे, रँग हा V2 आहे, म्हणून हे आपण पाहू शकतो की रँग बिफोर नावाचं जे सेगमेंट आहे याच्यामध्ये एरर आहे. आपल्याला जर V1 पाहायचं असेल की V1 काय आहे तर V1 आहे रिंग, V1 आहे रिंग. V2 जो आहे तो आहे रँग, V2 जो आहे तो आहे रँग आणि V3 जो आहे तो आहे रंग, RUNG.
सो बघा रिंग, रँग, रंग, लहानपणापासून आपल्याला व्हर्ब V1 V2 V3 शिकवले जातात. रिंग, रँग, रंग, V3 लागायला पाहिजे. सो हॅड नंतर रँग V2 येणार नाही, रंग असायला पाहिजे होता. सो रँग बिफोर हा एरर आहे. सो रँग बिफोर कुठे दिसतंय? ऑप्शन 3 मध्ये दिसतंय, म्हणजे ऑप्शन 3 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होणार आहे. कारण या सेगमेंटमध्ये एरर आहे आणि हा सेगमेंट ऑप्शन 3 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 3 आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होणार आहे. सो V1 V2 V3 आपल्या लक्षात जर असतील तर या ठिकाणी आपण प्रश्न जो आहे तो अगदी व्यवस्थित सोडवू शकतो. एरर जो आहे तो लवकर डिटेक्ट करू शकतो. यानंतर क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7, आयडेंटिफाय द वर्ड इन गिवन सेंटेन्स दॅट इज इनकरेक्टली स्पेल्ड. एक असा शब्द वाक्यामध्ये ओळखायचा आहे की जो चुकीच्या पद्धतीने स्पेल करण्यात आलेला आहे. इथे बघा शिखर हा शब्द आहे. इज अ रेप्युटेड, शिखर जो आहे तो एक रेप्युटेड आहे. आणि इथे आहे मिशनरी डॉक्टर. बघा मिशनरी या शब्दाचं स्पेलिंग सर्वांना माहिती असेल, काही जास्त याच्यामध्ये सांगायची गरज नाही आहे. मिशनरी MISSIONARY हे मिशनरी या शब्दाचं स्पेलिंग आहे. यांनी इथे RI लिहिलेलं आहे, म्हणून मिशनरी हा शब्द या ठिकाणी स्पेलिंगमध्ये एरर दाखवत आहे. सो इंचेस बरोबर आहे, रेप्युटेड बरोबर आहे, मस्टाश बरोबर आहे, मिशनरी हे स्पेलिंग चुकीचं आहे आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय होणार? ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. मिशनरी या शब्दाचा अर्थ होतो की जे मिशनरी म्हणजे जे ख्रिश्चन धर्मामध्ये जे काही लोक असतात मिशनरी, त्यांना आपण म्हणत असतो मिशनरी डॉक्टर. त्यांची दाढी जी मूछ असते ती खूप लॉंग बियर्ड असते. सो इथे हू हॅज अ लार्ज मस्टाश, मस्टाश या शब्दाचा अर्थ होतो मूछ. अँड इज 6 feet 6 inches टॉल, 6 फूट 6 इंच इतका तो टॉल होता. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8, सिलेक्ट ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीचवर विचारलेला हा दुसरा प्रश्न आहे. रिपोर्टेड स्पीचवर विचारलेला या परीक्षेतला हा दुसरा प्रश्न आहे. गीता सेड टू हर लामिया इज हॅपी. आता बघा प्रत्येक वाक्यामध्ये गीता आहे, सेड टू टोल्ड मध्ये बदलणार, इथे सेड मध्ये बदलवलेला आहे. ऑप्शन 1 कॅन्सल, टोल्ड 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 बरोबर आहे. त्यानंतर हर लिहायचं आहे, इथे हर आहे, इथे लाम्या नाही येणार म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल, इथे हर लिहिलेला आहे. त्याच्यानंतर दॅट बरोबर, दॅट बरोबर, लाम्या हा शब्द जसाच तसा येणार, लाम्या शब्द जसाच तसा येणार. इजचा होतो वॉज, सो इथे आहे वर, वर चुकीचा आहे, इजचा वॉज झाला पाहिजे, वर चुकीचा आहे, इथे वॉज आहे, पुढे हॅपी आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे. ऑप्शन 4 या ठिकाणी बरोबर होणार आहे. सो अगदी सोपं सेंटेन्स या ठिकाणी विचारलेलं होतं, प्रत्येकाला याचं उत्तर जमलं असेल. क्वेश्चन नंबर 9 बघा, आयडेंटिफाय द वर्ड इन द गिवन सेंटेन्स इज इनकरेक्टली स्पेल्ड. इनकरेक्ट स्पेलिंगवर विचारलेला पुन्हा एकदा दुसरा प्रश्न आपण बघतोय. ट्रिस्ट विथ डेस्टिनी. ट्रिस्ट म्हणजे आधी झालेली भेट, विथ डेस्टिनी. सो ट्रिस्ट हा शब्द बरोबर आहे, विथ WITH बरोबर आहे, डेस्टिनी हा शब्द बरोबर आहे, इज बरोबर आहे, अ बरोबर आहे, फेमस हा शब्द बरोबर आहे, स्पीच भाषण बरोबर आहे, डिलिव्हर्ड हा शब्द चुकीचा आहे. डिलिव्हर्ड हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. डिलिव्हर्ड या शब्दासाठी DELIVERED डिलिव्हर्ड असा असायला पाहिजे होता. म्हणजे DEL हा ई चुकीचा आहे, याच्या ऐवजी आय असायला पाहिजे. सो डिलिव्हर्ड हा शब्द स्पेलिंग मिस्टेक आहे. सो डेस्टिनी बरोबर होता. इंडिपेंडंट, इंडिपेंडंट INDEPENDENT बरोबर आहे. डिलिव्हर्ड हा शब्द चुकीचा आहे, म्हणजे हे आपलं करेक्ट उत्तर होणार. जो चुकीचं स्पेलिंग आहे ते आपल्याला ओळखायचं आहे, ऑप्शन 3 मध्ये आहे. ट्रस्ट बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. आता या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचारावर प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न इडियम आहे पास द बेटन. पास द बेटन याचा अर्थ होतो हँड ओव्हर द रेस्पॉन्सिबिलिटी किंवा ऑथॉरिटी. हँड ओव्हर द ऑथॉरिटी और रेस्पॉन्सिबिलिटी और ड्युटी. एकतर ऑथॉरिटी असेल किंवा रेस्पॉन्सिबिलिटी असेल, किंवा ऑथॉरिटी असेल, रेस्पॉन्सिबिलिटी असेल,
किंवा ड्युटी असेल. जेव्हा आपली ड्युटी, आपली रेस्पॉन्सिबिलिटी किंवा आपली ऑथॉरिटी आपण दुसऱ्याला हँड ओव्हर करतो त्याला पास द बेटन असं म्हटलं जातं. सो बर्न द फ्लेम होणार नाही. हॅव अ गुड लुक्स, चांगलं दिसणे हे होणार नाही. पास रेस्पॉन्सिबिलिटी, येस पास रेस्पॉन्सिबिलिटी, हँड ओव्हर द रेस्पॉन्सिबिलिटी, ॲबिलिटी किंवा ड्युटी. हॅव एन इल्युजन, कोणत्याही प्रकारचं इल्युजन असणे. सो ऑप्शन 3 या ठिकाणी आपलं करेक्ट या ठिकाणी अर्थ होणार आहे पास द बेटनचा. क्वेश्चन नंबर 11, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. आपल्याला या वाक्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदलवायचं आहे. वाक्याचा सब्जेक्ट आहे सुजित, त्याच्यानंतर व्हर्ब आहे व्ही टू गेव, मी हा ऑब्जेक्ट आणि अ बुक हा देखील काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता दोन ऑब्जेक्ट्स या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. दोन ऑब्जेक्ट्स असतील तर कशा प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस केलं जातं हे ऑलरेडी आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून थोडं मागे जायचं, ग्रामर या फोल्डरमध्ये किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स या फोल्डरमध्ये जाऊन आपलं जे प्रकरण आहे पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइस त्याच्यामध्ये एक व्हिडिओ तुम्हाला दिसेल डबल ऑब्जेक्ट म्हणून, तो तुम्ही बघा म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल पुन्हा एकदा. आता एकतर आपल्या वाक्याची सुरुवात बुकने होईल, अ बुकने होईल, किंवा आपल्या वाक्याची सुरुवात मी आहे तर आयने होईल. परंतु वाक्याची सुरुवात जी आहे ती सुजितने होणार नाही, म्हणून पहिलं वाक्य या ठिकाणी चुकीचं होणार. एकतर वाक्याची सुरुवात अ बुकने होईल किंवा वाक्याची सुरुवात आयने होईल. अगदी बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी गेव हा शब्द V2 आहे आणि V2चं पॅसिव्ह व्हॉइस जर करायचं असेल तर आपल्याला वॉज प्लस V3 घ्यावा लागेल किंवा वर प्लस V3 घ्यावा लागेल. परंतु अ बुक असेल त्यासाठीही आपण वॉजच घेणार आणि आय असेल त्यासाठी आपण वॉजच घेणार. सो अ बुक नंतर वॉज असलं पाहिजे. इथे डायरेक्ट सुजित आहे म्हणजे ऑप्शन 2 उत्तर नाही. आय नंतर इथे वॉज आहे, इथे वॉज आहे, अगदी बरोबर. त्यानंतर हा जो गेव V2 आहे याचा V3 बनवायचा. गेवचा V3 गिवन होतो म्हणजे या ऑप्शनमध्येही गिवन बरोबर आहे, या ऑप्शनमध्येही गिवन बरोबर आहे. आता बघा जर आपण आय हा सब्जेक्ट घेतलेला आहे, हा जो मी आहे याचा आपण आय सब्जेक्ट बनवलेला आहे. त्यानंतर हा जो ऑब्जेक्ट आहे अ बुक, हा अ बुक ऑब्जेक्ट आपल्याला व्हर्ब नंतर घ्यावा लागतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे गिवन नंतर तुम्हाला अ बुक लिहावं लागणार. सो गिवन नंतर या ठिकाणी बाय आहे तर गिवन नंतर या ठिकाणी अ बुक आहे म्हणजे ऑप्शन 3 कॅन्सल होणार. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन 4, आणि हेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. सो या ठिकाणी बघा अ बुक आहे, त्यानंतर बाय आहे आणि या ठिकाणी सुजित जो सब्जेक्ट आहे त्याला ऑब्जेक्ट बनवलेला आहे, म्हणून चौथं ऑप्शन जे आहे हे चौथं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. सो ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसचा हा प्रश्न आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इनटू 4 सेगमेंट. आता एरर डिटेक्शनचा हा चौथा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स एरर. पूर्ण सेंटेन्स बघा. माय कझन रवी, माझा जो कझन आहे, कझन कोण आहे? रवी. ऑलवेज कम हिअर एव्हरी संडे. माझा कझन रवी, माझा कझन रवी प्रत्येक रविवारी, एव्हरी संडे, नेहमी इथे येत असतो. प्रत्येक रविवारी, नेहमी प्रत्येक रविवारी तो येत असतो. आता इथे जर आपण पाहिलं तर हा प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स आहे आणि प्रेझेंट इंडेफिनेट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर एकतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतात किंवा व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला SES लावतात. आता इथे रवी जो आहे हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला फक्त कम म्हणता येणार नाही तर आपल्याला इथे कम्स म्हणावं लागेल आणि कमला जेव्हा आपण एस जोडणार तेव्हा हे बरोबर होईल. म्हणजे या ठिकाणी कम हिअर हे जे सेगमेंट आहे हे चुकीचं आहे. सो कम हिअर आपण पाहिलं तर ऑप्शन 3 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन 3 या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होणार आहे की कम हिअर मध्ये एरर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कॉम्प्रिहेन्शन. म्हटलेलं आहे रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट बिलो. हा पूर्ण पॅसेज रीड करा आणि त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. 3 प्रश्न विचारलेली आहे, त्यासाठी आपल्याला कॉम्प्रिहेन्शन अंडरस्टँड करावं लागेल. बघा काय म्हटलेलं आहे. द टायगर इज द बिगेस्ट अँड मोस्ट पॉवरफुल मेंबर ऑफ द कॅट फॅमिली. कॅट फॅमिलीचा टायगर हा सर्वात जास्त पॉवरफुल आणि सर्वात जास्त मोठा मेंबर आहे. टायगर्स आर बिलीव्ड टू बी ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ सर्बिया.
टायगर्स जे आहेत हे ओरिजिनली कुठून बिलॉंग करतात, तर सर्बिया, म्हणजे टायगर्स ऑलरेडी कुठे कुठे होते आधीचे, सर्बियामध्ये होते. फ्रॉम वेअर दे मायग्रेटेड टू चायना, इंडिया अँड बांगलादेश. म्हणजे सर्बियाचे जे वाघ आहेत, टायगर्स आहेत, यांनी नंतर मायग्रेशन केलेलं आहे, स्थलांतर केलेलं आहे. आणि स्थलांतर कुठे केलेलं आहे, तर भारत, चायना आणि बांगलादेशमध्ये केलेलं आहे. अँड अदर कंट्रीज, आणि आणखी काही देशांमध्ये त्यांनी स्थलांतर केलेलं आहे. द टायगर इज ब्राउनिश येलो इन कलर विथ ब्लॅक स्ट्राइप्स. टायगरचा जो रंग आहे हा येलो असतो, परंतु तो ब्राउनिश येलो असतो. आणि त्याच्या रंगावर, त्या ब्राउनिश येलो या रंगावर ब्लॅक स्ट्राइप्स म्हणजे काळ्या रंगाचे पट्टे असतात. दे हॅव स्ट्रॉंग अँड पॉवरफुल जॉज. टायगरला काय असतो, एक पॉवरफुल आणि स्ट्रॉंग, एक मजबूत आणि शक्तिशाली जबडा असतो. 4 लिम्स असतात, म्हणजे त्याचा पुढचा जो भाग असतो अतिशय स्ट्रॉंग असतो. द नॉर्मल डाएट ऑफ द टायगर इज वाईल्ड ॲनिमल्स. टायगरचं नॉर्मली खाद्य काय आहे, डाएट काय आहे, वाईल्ड ॲनिमल्स, जंगली जानवर. लाईक समार, जसं त्यामध्ये समार असेल, चिता असेल, ब्लॅक बक असेल, अँटीलोप असेल किंवा वाईल्ड पीग असेल, हे त्याच्या खाद्यांमध्ये असणारे प्रमुख प्राणी आहेत. द टायगर युजली लिव्स अ सॉलिटरी लाईफ. वाघ जो आहे हा स्पेशली जनरली जर तुम्ही पाहिलं तर एक सॉलिटरी लाईफ जगत असतो, म्हणजे एकांतात आपलं जीवन जे आहे, एकटं आपलं जीवन जगत असतो. लिव्हिंग द टायग्रेस अँड द कब, म्हणजे त्याची जी पत्नी आहे टायग्रेस, वाघीण, आणि त्याचं जे पिल्लू असेल कब, यांना सोडून तो एकटा राहत असतो, अलोन. टिल इट इज टाइम फॉर इट टू मेट अगेन. टायगर शूटिंग वॉज कन्सिडर्ड अ ग्रेट स्पोर्ट. टायगरची जी शूटिंग केली जाते, वेगवेगळ्या अभयारण्यामध्ये जाऊन काही लोक टायगरची शूटिंग करतात, मोठे मोठे कॅमेरे झूम करून त्यांची शूटिंग करतात, त्याला एक ब्रेव किंवा ग्रेट स्पोर्ट असं म्हटलं जातं. मेनी सँक्चुरीज म्हणजे अभयारण्य, अनेक अभयारण्यामध्ये अँड नॅशनल पार्क, आणि अनेक नॅशनल पार्क्समध्ये हॅव बीन एस्टॅब्लिश्ड इन अ डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. ओके, टू कन्झर्व देम, म्हणजे वाघांचं कन्झर्वेशन करण्यासाठी, वाघांचं जतन करण्यासाठी देशामध्ये काय काय करण्यात आलेले आहेत, अनेक अभयारण्य आणि अनेक नॅशनल पार्क्स जे आहेत ते एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहेत, बनवण्यात आलेले आहेत. पुढे आहे प्रोजेक्ट टायगर नॉट ओनली प्रोटेक्ट्स द ॲनिमल्स फ्रॉम बिंग किल्ड. आता हे जो टायगरचा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे हा फक्त टायगर्सला किल होण्यापासून, म्हणजे बरेच लोक टायगरची शिकार करतात, तर टायगरची शिकार होण्यापासून त्यांना वाचवतात, बट ऑल्सो हेल्प्स इन देअर मल्टिप्लिकेशन, आणि त्यांची जी वाढ आहे, त्यांची जी संख्या आहे, ती संख्या वाढण्यात देखील हे प्रोजेक्ट टायगर जे आहेत हे काय करतात, मदत करतात. याच्यानंतर पुढे आहे, ओके, पॅराग्राफ इथे संपलेला आहे. आता प्रश्न विचारलेले आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड द डाएट ऑफ द टायगर. टायगरच्या डाएटमध्ये काय इन्क्लूड नव्हतं. बघा, वाईल्ड पिग होतं का, होतं. कब म्हणजे हे त्याचंच पिल्लू आहे, तर त्याचंच पिल्लू तो खाणार का, नाही. चिताला टायगर खातो का, यस, चिताला टायगर खातो, सांबारला खातो. सो डाएटमध्ये काय असेल, वाईल्ड पिग असेल. डाएटमध्ये काय असेल, टायगरच्या, चिता असेल. डाएटमध्ये टायगरच्या काय असेल, सांबार असेल. पण कब असेल का, नाही. कब काय असतं, हे टायगरचं पिलू असतं, आणि त्यामुळे डाएटमध्ये हे असणार नाही. म्हणजे इथे ऑप्शन 2 जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न बघा, विच कंट्री इज द ओरिजिनल हॅबिटेट ऑफ द टायगर. टायगरची ओरिजिनल कंट्री कोणते, की ज्या ठिकाणी सुरुवातीला टायगर जे आहेत ते राहत होते. सो सर्बियापासून टायगर जे आहेत, मेन देश कोणता आहे, सर्बिया, आणि इथून टायगर जे आहेत ते बांगलादेश, चायना आणि इंडियामध्ये स्थलांतरित झाले होते, आपण पाहिलेलं आहे. आणि नंतर सांगितलेलं आहे, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. टुगेदर म्हणजे सोबत, टुगेदर म्हणजे सोबत. गिवन वर्ड फ्रॉम द पॅसेज, म्हणजे पॅसेजमधील असा शब्द शोधा की जो टुगेदर या शब्दाच्या विरुद्ध अर्थ. ओनली हा पॅराग्राफमध्ये नाही आहे. सायमल्टेनियसली असेल पॅराग्राफमध्ये, परंतु त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द होत नाही. सॉलिटरी, आपल्याला माहिती आहे की टायगर जो आहे हा कशी लाईफ जगतो, सॉलिटरी, म्हणजे एकांताची, एकटे लाईफ जगत असतो. सो टुगेदर म्हणजे सोबत, तर त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय होणार, सॉलिटरी, की जो ऑलरेडी आपल्या पॅसेजमध्ये आहे. सो जॉईंटली या ठिकाणी होणार नाही, म्हणून या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होणार ऑप्शन 3. तर या प्रकारे TCS पॅटर्ननुसार 28 ऑगस्ट 2022 मध्ये
जो पेपर झालेला आहे दुपारी 2 वाजता त्या पेपरचं ॲनालिसिस आपण केलेलं आहे. TCS पॅटर्ननुसार आपल्याला हे सर्व प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि प्रश्नांची लेवल जर पाहिली तर मॉडरेट लेवल आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न आगामी काळात परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणून या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव आपल्याला करायचा आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.